तुम्हा सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज, आजची ब्लॉगची सुरुवात ही पाषाण हिलवरनं होती आहे आणि आजच्या आपल्या चॅलेंजचा डे 4 आहे. तर छान वाटतं, फ्रेश वाटतं. तुम्हाला रोज तेच सांगतो मी, फ्रेश वाटतं ॲक्च्युली. गाईज हे बघा, ते कन्स्ट्रक्शन चालू आहेत खूप सारे आणि बिल्डिंग तर यार किती सुंदर सुंदर आहेत. छान पण वाटतं, नाही पण छान वाटतं. चला आणि गाईज 4 दिवस राहिले बरं का माझ्या एक्झामला. पण फायनल टाइम टेबल पण आलं. 19 तारखेपर्यंत आहेत एक्झाम. मग 20-21ला आपण सूर्योदय बघायला जाऊ पाषाण लेकला. मस्त बघू, म्हणजे अजून फिक्स नाही बरं का प्लॅन, बट होईल, शक्यता आहेत तशा. तुम्हाला माझा आवाज येतोय का माहीत नाही, का वाऱ्याचा आवाज येतोय माहीत नाही. मस्त वॉकिंग चालू आहे, ट्रेकिंग वॉकिंग जे काय असेल ते. फर्स्ट डेची गंमत तुम्हाला तर मी सांगितलीच आहे. असं वाटत होतं की भाई पडली आता, मी मेली, जगतच नाही. एवढी पण काही अवघड वाटत नाही, तरी पण घाबरायची काम. तर काहीच मी तुम्हाला एक टेक्निक शिकवते, ठीक आहे. असं उतरती जर अशी वाट असली ना की काय करायचं, असे वाकडे पाय करायचे, ठीक आहे. असे वाकडे पाय करून असं चालायचं. आणि ही टेक्निक मला माझ्या पप्पांनी सांगितली, ठीक आहे. हे थोडंसुद्धा तुम्ही स्लिप होऊ शकणार नाही. आणि ग्रिपचे शूज असले पाहिजे, जे की माझे नाही आहेत. तसंही आम्हाला नवीन गोष्ट कोणती घ्यायची नाही आहे. आणि जोपर्यंत मराठी नवीन वर्ष येत नाही तोपर्यंत तरी. त्यामुळे मी ह्या शूजमध्ये चालवणार आहे. आणि असे हे शूज काही खराब नाही झालेले खूप जास्त, चालायचं. आणि तुम्हाला हे जे दिसतंय का, हे ॲक्च्युली धुकं नाही आहे बरं का, हे पोल्युशन आहे, ठीक आहे. हे पोल्युशन आहे. आणि न्यूजमध्ये सुद्धा खूप आले की लाईक पुण्यामध्ये खूप जास्त पोल्युशन वाढलं आहे. पोल्युशनवरती तर परत कधी बोलू. आता घरी जायचं आहे, कारण की आज खूप जास्त लेट झालं यायला. तर याच पाषाण हिलला बाय करून आपण चाललो आहोत आता घरी. चला, मी घरी आली आणि मम्मीला हवा होता पुदिना. तर पुदिना आणण्यासाठी मी टेरेसवर चालली, म्हणजे आपल्या किचन गार्डनमध्ये. तर तिथून आता मी पुदिना घेणार आहे. तर काहीच टेरेसवरती आली आहे, खूप दिवसांनी आली ॲक्च्युली, खूप म्हणजे खूप. गुड इव्हनिंग गाईज. तर आता सायकलिंगला जायचा टाईम झाला आहे आणि मी चेंज वगैरे केले, आता चालली आहे सायकलिंगला. तर त्याआधी मला माझ्या सायकलमध्ये हवा भरायची आहे. तर चला गाईज, मस्तपैकी सायकलिंग करून आली आहे घरी. आणि आता मला पटकन रेडी व्हायचं, कारण खाली थोडंसं आम्हाला गावात जायचं, थोडंसं काम आहे. आणि खूप आज मम्मी म्हटली जरा थोडंसं लवकरच आहे, कारण आज जायचं आहे गावात, म्हणून थोडंसं काम आहे. ते काम कंप्लीट झालं की परत अभ्यासाला बसायला लागणार आहे, कारण एक्झाम आहे यार. आता तर डोकंच बंद पडलंय. जसजशा एक्झाम येतात ना माझ्याजवळ, तसं मला झोप येते. आणि बघा पिंपल आलेत, हीट माझी बाहेर पडते. गाईज मस्त मी रेडी झाली आहे, पण मी जे मगाशी इयरिंग्स घातले होते का, तर बघा रक्त आलं यार माझ्या कानातनं. त्यामुळे मला जास्त शक्यतो घालूच वाटत नाही ते इयरिंग्स वगैरे, मला सहनच होत नाही मुळात. पण ते नीटमुळे मी माझे गोल्डनचे इयरिंग्स काढले होते आणि आत्ता मला ते खोटे घालायला लागतात, कारण ते माझे परमनंट होते आणि ते कापले गेले. मग ते परमनंटली कापले गेले. असं रक्त वगैरे येतं यार, खूप दुखते आणि ते सहनही होत नाही मला. जाऊ दे, चला मी पटकन व्यवस्थित आवडते. आम्हाला बाहेर जायचं होतं, पण ते आता कॅन्सल झालं आहे. तर आता मी बसती आहे अभ्यासाला. अभ्यासाला बसती आहे. दुपारी काय बसली नाही, कारण दुपारी मी झोपली होती. तर आता बसती आहे. आत्ता वाजले 6:15. तर बघूया, आता फिजिक्स घेऊन बसली.